रसिकांना नमस्कार. मी ज्योती भगत या ठिकाणी उपस्थित सर्व रसिकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. खरं तर मुंबई मायानगरी आणि या मायानगरीमध्ये जेव्हा पनवेल या भूमीचं नाव आपण ऐकतो तेव्हा खरोखर ती चैतन्यभूमी यासाठी कारण धूत पापेश्वर सारखी अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी सुंदर प्रोडक्ट त्यांनी आपल्याला दिलेली आहे. लहानपणी आपण जेव्हा ही दर्जेदार उत्पादनं आपण बघत होतो, ऐकत होतो आणि घेत होतो, ती आरोग्याला चांगली असणारी अशी उत्पादनं याच भूमीने दिलेली आहे. आणि या चैतन्यभूमीने अनेक हिऱ्यांना जन्माला घातलेला आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताला या भूमीने लेखक दिले, साहित्यिक दिले, सायंटिस्ट दिले, सोबतच तत्त्वज्ञ दिले. अशा दर्जेदार साहित्यिकांची हिऱ्यांची खाण असलेली अशी ही पनवेल नगरी. आणि या पनवेल नगरीतलं ए.के. शेख नावाचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, भारतच नव्हे तर 7 समुद्रापार असणारे त्यांच्या रसिकांना आपल्या शब्दांनी भुरळ घातलेली आहे. आज या ठिकाणी ए.के. शेख सर आलेले आहेत. त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करते. ए.के. सर, आपलं स्वागत आहे. ए.के. सरांची आजपर्यंत आपण बरेच अशी साहित्य वाचलेलं आहे. त्यांचे अनेक पुस्तकं आपण बघितलेली आहे, वाचलेली आहे. पण सरांच्या बाबतीत एवढंच सांगेल की गझलेच्या ध्यासाने दिवाना झालेला हा शायर. कारण या शायराला स्वप्नही गझलेचं पडतं आणि मग मात्र हळूवार लेखणीतून ही गझल त्याच्या मनातून थेट हातातून शब्दात आणि शब्दातून लेखणीवर आणि लेखणीतून मग ती कागदात उतरते. अशा हळूवार शब्दांना आपल्या व्याकुळ भावनेच्या कुंदनात मढून त्याचा हात धरणारा हा तरुण गझलकार म्हणजे ए.के. शेख सर. त्यांच्याशी आज आपण छान असा संवाद साधूया. सर, गझलेबाबत असंख्य प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. खरं तर कविता आम्ही वाचतो, गझलेचं तंत्र वेगळं, कवितेचं तंत्र वेगळं, बरोबर. पण मला या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे की गझल हा जो काव्य प्रकार आहे हा मुळात त्याचा उगम कुठून झाला? गझलचा उगम तसा अरबी भाषेतून गझलचा उगम झाला. अच्छा. अरबीतून पर्शियन भाषेमध्ये आली, पर्शियनमधनं उर्दूमध्ये आली आणि उर्दूमधून आपल्या मराठीत आली ही गझल. हा गझलचा उगम म्हटला जातो. अरबस्थानात काय व्हायचं पूर्वी की ते सरदार वगैरे असायचे आणि सरदारांना खुश करण्यासाठी रात्री बसलं की काही असे शायर कविता पेश करायचे आणि ती आपल्या कवितेला सुरुवात करताना ते तशबीब नावाच्या अशा 2 ओळी टाकायचे. त्या तशबीब पुढे पर्शियन भाषेत जेव्हा आली तेव्हा त्या तशबीबचं रूपांतर गझलमध्ये झालं असं. आणि प्रथम लिहिली गेली ती पर्शियन भाषेमध्ये गझल लिहिली गेली. मग जेव्हा हे सगळं आपल्याकडे मोगल सैन्य वगैरे सगळं आलं, मोगल राजे आले, त्यांच्याबरोबर ही गझल आपल्या भारतात आली आणि त्याच्यानंतर तिचं रूपांतर उर्दूमध्ये झालं आणि उर्दूमधून मग आपल्या मराठीत गझल झाली. असं तिचा उगम म्हणता येईल. पण गझलेबाबत माधव जुलियन यांनी गझल प्रथम मराठीमध्ये रुजवली. त्यानंतर भटांनी ही गझल प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवलेली आहे. तर गझल मुळात मला हा प्रश्नच विचारायचा आहे की मुळात तुमचा पिंड हा कवितेचा की गझलेचा? तसं सुरेश भट म्हणायचे की उत्तम कवीच उत्तम गझल लिहू शकतो. म्हणजे कुठल्याही गझलकाराचं पिंड मूळ कवितेचाच असतो आणि मग तो डेव्हलप होत तो कवी गझल लिहायला सुरुवात करतो. असं आता मगाशी उल्लेख केला माधव जुलियनचा. पहिल्यांदा मराठीमध्ये गझल आणली ते माधव जुलियन यांनीच, डॉक्टर माधवराव पटवर्धन यांनी. ते पर्शियनचे अभ्यासक होते, पर्शियनचे प्रोफेसर होते. त्यामुळे त्यांनी काय केलं की पर्शियन काही वृत्त मराठीत आणली. अशी 67 वृत्त पर्शियन वृत्त गझलेसाठी त्यांनी मराठीत आणली आणि त्यांनी जी लिहिली गझल ती पर्शियनवरनं आलेली गझल ती मराठीत लिहिली.
त्यामुळे त्यांच्याकडे काय गझलेचे संदर्भ असायचे ते पर्शियन संदर्भ असायचे. 1920 सालची गोष्ट साधारणपणे. त्यानंतर 1923ला त्यांचा मराठीचा पहिला गझल संग्रह गज्जलांजली नावाचा आला. त्यामध्ये माधवरावांच्या 108 गझला होत्या. त्यानंतर हा प्रकार यवनी प्रकार आहे, गझल प्रकार. हा काही मराठी काव्य प्रकार नव्हे. त्यामुळं अनेक लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळच्या कवींनी दुर्लक्ष केलं, किंबहुना अत्रेंसारख्या लोकांनी त्याच्यावर टीका केली. त्यामुळं तो प्रकार तिथपासून दुर्लक्षित झाला. काही फुटकळ गझला काही लोकांनी लिहिल्या, त्यावेळेच्या त्या रविकरण मंडळाकडनं फुटकळ गझला लिहिल्या गेल्या असं. पण त्यानंतर अगदी खास गझलेसाठी काही लिखाण झालं असं नाही. त्यानंतर 1960पर्यंत ती गझल उपेक्षित राहिली. 1960मध्ये मात्र जेव्हा सुरेश भट आले, त्यांनी त्या गझलेला उर्दू गझलेवरनं मराठीत बेतायचा प्रयत्न केला आणि ह्याला मराठी गझलेला मराठी माती दिली. आणि तेव्हापासून ते गप्प नाही लिहिल्या गझला आणि गझलेचा प्रचार केला, प्रसार केला. अनेक कवींना गझल लिहायला उद्युक्त केलं आणि सबंध महाराष्ट्रात ही गझल पसरली केवळ सुरेश भट्टांच्यामुळं असं. माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या या शायराचा धर्म ही गझल, जाते ही गझल, आणि त्याला स्वप्नही गझलेचे पडतात. मग या अनुषंगाने मला एके शेख सरांना विचारायचं, शेख सर, गझल म्हणजे काय? क्या बात आहे. गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध पदन्यास. गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध पदन्यास. गझल म्हणजे जखमी कळ्या फुलांचा हव्यास. गझल म्हणजे आकाशीच्या विद्युल्लतेचा ध्यास. गझल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास वाल्मिकी व्यास. ही गझलेची व्याख्या मिळाली असं. गझल म्हणजे हे. अच्छा, तर गझल म्हणजे तरी काय? गझल म्हणजे काव्य प्रकार आहे, आणखीन काही नाही. आपण पुढे अगदी सुरुवातीला अभंग, लावणी, पोवाडा, बडबड गीतं, भावगीतं हे सगळे काव्याचेच प्रकार आहेत. पण गझल म्हणजे अगदी अलीकडचा हा काव्य प्रकार. गझल म्हणजे कविता म्हणजे कसंही मुक्तछंदात लिहिता येते. गझलेचं तसं नाही. गझलेला एक फ्रेम असते आणि त्या फ्रेममध्येच तुमची कविता बसवायची असते, जे तुमचा रदीफ, काफिया, मतला, शेर ह्या सगळ्यांनी युक्त असा जो काव्य प्रकार तो गझल. गझल कुठच्याही छंदामध्येच लिहिली जाते. कवितेला काही मुक्त छंदात कविता लिहिली जाते. गझलेचं हे विशेष आहे की ती एक छंदोबद्ध कविता असते, तिच्यात अंगभूत गेयत असते. हा गझल आणि कवितेमध्ये हा मूळ फरक म्हणायला पाहिजे. सर, गझल म्हणजे काय हे आत्ताच आपण आम्हाला सांगितलेलं आहे, पण गझल आणि गझलियत हा थोडा संदर्भ आम्हाला उलगडून दाखवा. अच्छा, गझलीत म्हणजे काव्य, आणखीन काही नाही. काव्य तर कवितेमध्ये काव्य असतं, गझलेमध्ये काव्य असतं असं. आता काव्य म्हणजे समजा एखादं उदाहरणच देतो तुम्ही. म्हणजे एक गझल आहे असं. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. आता शेर बघा. तू जाता युतुकेच कळाले जगताना. तू जाता युतुकेच कळाले जगताना. तू जाता युतुकेच कळाले जगताना. हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे. हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तर ह्या शेरातनं जे काव्य येतं दॅट इज गझलियत असं. सर, असं म्हणतात की प्रत्येक गझल असो किंवा काव्य असो त्याची एक मांडणी असते, तंत्र असतं, जसं गझलेचंही आहे. आणि छंद पण आहे, छंदबद्ध गझल पण आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या छंदामध्ये किंवा वृत्तांमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गझल लिहिल्या त्या आमच्या रसिकांना आपल्या गोड मधुर अशा आवाजामध्ये आपण ऐकून द्याव्या. गझलेचे तसे माधवरावांनी 67 छंद सांगितलेत गझलेचे.
पण तसं एक 100-125 छंद असे माधवरावांनी 1000च्या वर वृत्त आणि छंद सांगितले तसं. पण तरीसुद्धा गझल ज्या वृत्तामध्ये छंदामध्ये येऊ शकेल असे साधारणपणे 100-125 छंद आहेत की त्याच्यात आपण गझल लिहू शकू, असं उत्तम गझल लिहू शकू असं. गझलेला तर छंदाची तर आवश्यकता आहेच. असं छंदोबद्ध हा प्रकार गझल म्हणजे छंदोबद्ध काव्य प्रकार एवढं, बाकी काय असं. मग या छंदाच्या चौकटीत आपल्याला गझल बसवावी लागते असं. गझलेची काही उर्दू जे काही परिभाषा आहे गझलेची तीच आपण मराठीने स्वीकारलेली आहे. जसं की गझल, आता गझल कोणी म्हणतात ते गझल म्हणजे ग गडूचा झ झबल्याचा अल लसणाचा असं लिहायचं की ग गडूचा जहाजाचा अल लसणाचा असं लिहायचं. ह्याच्यावरही खूप मोठी चर्चा झाली होती असं. हा, मुळात नेमका कसा असतो सर की गझल आणि गझल हां असं याच्यामध्ये अजूनही वाद आहे. अजूनही वाद काही आहे. लोकांना असं म्हणायचं आहे की गझल हा शब्द शब्दकोशाप्रमाणे बरोबर आहे. काही लोकांचं मत वेगळं आहे की गझल झबल्याचा बरोबर. अशा पद्धतीने हा जो संवाद, हा जो वाद आहे हा थोडासा उलगडून दाखवावा आणि त्या निमित्ताने थोडी गझल पण आम्हाला तुमची आपण हा उर्दू वर्ण मराठी घेतलाय. उर्दू गझल वर्ण आपण मराठी गझल घेतायला सुरुवात केली. उर्दू गझल उर्दूच्या अल्फाबेट्समध्ये झबल्याचा झ नाहीच आहे. अच्छा, ज जहाजाचाच आहे असं. त्यामुळे ॲटोमॅटिकली गझल म्हणजे ग गडूचा ज जहाजाचा आणि ल लसणाचा ह्यामध्येच गझल असंच गझलचा उच्चार करायला पाहिजेत आणि असंच लिहायला सुद्धा पाहिजेत अशी माझी भावना आहे असं. आता अनेक वाद प्रवाद आहेत, तो प्रश्न वेगळा असं. आता गझल आपण उर्दूवरनं घेतली तर मग गझलच हा शब्दच घ्यायला पाहिजे, गझल असं. गचा सुद्धा उच्चार वेगळा करतो आपण, जचा उच्चार वेगळा करतो, गझल असंच घेतलं पाहिजे असं. आता उर्दूवरनं बाकी सारी परिभाषा आपण गझलेची उर्दूवरनंच घेतलेली आहे. जसं मतला आहे, मक्ता आहे, रदीप आहे, काफी आहे, छंद आहे, बहर आहे. हे सगळे अल्फाबेट जे परिभाषा, ही परिभाषा आपण उर्दूमधनं घेतली असं. आणि उर्दूमध्येच मराठीचं हीच वापरले जाते असं. तर मतला म्हणजे काय, तर मतला म्हणजे गझलेमध्ये कमीत कमी 5 शेर आवश्यक असतात. शेर म्हणजे द्विपदी, 2 ओळींचा एक शेर असतो. अशा 5 द्विपदी 5 शेर असतील की कमीत कमी एका गझलेला 5 शेरांची आवश्यकता असते. जास्तीत जास्त असं संकेत आहे की 17 शेर गझलेला चालू शकतात असं. पण साधारणपणे 5 शेर जरी आपण दिले तर 5 शेरात आपल्या भावना व्यक्त होऊ शकतात असं. जे काही म्हणायचं ते 5 शेरामध्ये होऊ शकतं. म्हणजे मुकम्मल गझल ज्याला म्हणतात ते 5 शेरांचे असते. ह्यातला पहिला जो शेर असतो त्याला मतला म्हणायचं. ह्या मतल्यामध्ये रदीप आणि काफिया असतो. ह्या मतल्याच्या शेरामध्ये दोन्ही ओळीत मतल्याच्या दोन्ही ओळीमध्ये काफियाही असतो आणि रदीपही असतो. पण शेरामध्ये मात्र शेराच्या प्रत्येक दुसऱ्या ओळीमध्ये मतल्यामध्ये दोन्ही ह्याच्यात, तसं शेरामध्ये काफिया आणि रदीप हे दुसऱ्या ओळीमध्ये असतं. पहिली ओळ स्वतंत्र असते, दुसऱ्या ओळीमध्ये काफिया आणि रदीप असतो. ही गझलेची खासियत. आणि मक्ता त्याला म्हणायचं की जो काही कवी आपलं नाव गुंफतो त्याच्यात, मी जसं एके लिहितो तसं ते मक्त्यामध्ये एके नाव आलं समजा, किंवा तखल्लुस त्याला म्हणायचं टोपण नाव, ते टोपण नाव शेवटच्या शेरामध्ये आलं की मग त्याला मक्ता म्हणायचं. नाहीतर मग तो शेवटचा शेर असंच म्हटलं जायचं. मतला, शेर आणि मक्ता ह्यामध्ये सगळी 5 शेर असे बसवायचे आणि ती मुकम्मल गझल असं म्हणायचं असं. आता गझल वेगवेगळ्या वृत्तात लिहिलं जाते. आता भुजंगप्रायात वृत्त घेतलं त्याच्या पण आपलं प्रार्थनाही लिहू शकतो आपण. आपल्या भावना प्रेमाच्याही गझला लिहू शकतो, कुठच्याही लिहू शकतो. एक प्रार्थना भुजंगप्रायात वृत्तामध्ये आपण प्रार्थना लिहिली आहे माझी, ती बघा तसं. सदाचार संकल्पना दे, सदाचार संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. यामध्ये एक शेर बघा. मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, सदाचार संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. क्या बात है.
तर आताच तुम्ही ज्या शेरामध्ये आपलं नाव असतं हो. अशी काही शेर आम्हाला ऐकवाल? अच्छा, असं शिरकत ऐकत गेलं. म्हणजे एक गझल आहे, त्याचं वृत्त आहे आनंदकंद. गझल लिहायला, ज्याला नवीन लिहायची असेल गझल, त्याला सगळ्यात सोप्यात सोपं वृत्त म्हणजे आनंदकंद. आनंदकंद एक 24 मात्रांचं वृत्त आहे. त्याच्यातली ही गझल बघा. मी योजिले मनाशी अन काय होत गेलो, वा. मी योजिले मनाशी अन काय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. ह्याच्यातलं एक शेर बघा असं. शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले, शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले, खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो, खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. राजा परीस सोने होता मला न आले, राजा परीस सोने होता मला न आले, मी भाकरी कुणाची अनमाय होत गेलो, मी भाकरी कुणाची अनमाय होत गेलो. त्यातला मगता बघा. होता मला कणाही अस्तित्व गर्व एके, होता मला कणाही अस्तित्व गर्व एके, लढता परिस्थितीशी मी काय होत गेलो, लढता परिस्थितीशी मी काय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. असं आता बरेचशा कवींचं, गझलकारांचं असं म्हणणं आहे की मक्ता गझलेला नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे मक्त्यामध्ये आपलं नाव लिहायचं आणि तो एक शब्द गझलेचा खर्ची पाडायचा. असं कशासाठी? पूर्वी असं होतं की तुका म्हणे वगैरे सगळं असं, नामा म्हणे, तुका म्हणे, असं परंपरा होती. तर त्यावेळेस लेखनं हा प्रकार नव्हता, मुद्रण हा प्रकार नव्हता, त्यामुळे ते वापरतात. आता काय मृदुधरण आहे, पटकन प्रकाशित होते कविता, त्याच्यात आणखी कवीचं नाव खाली लिहू शकतो. मग आणखीन गझलेचा एक शब्द खर्ची कशाला पाडायचा, कशाला घालायचा, हा प्रश्न असतो काही लोकांचा. पण माझं म्हणणं असं की ठीक आहे, आपलं एक नाव टाकलं तर बसत असेल तर काय हरकत नाही टाकायला. असं हे गझलेचा मग तखल्लुस वापरणारे फार कमी गझलकार आहेत. त्यामुळं जसं इलाही आहे, माझं एके आहे, असं असे फार कमी लोक आहेत. सुरेश भटांनी मात्र कधी सुरेश म्हणून काही वापरलं नाही, पण सुरेश नाडकर्णींनी कधी कधी सुरेश म्हणून आपलं तखल्लुस वापरलेलं आहे. असे फार कमी लोक आहेत की जे तखल्लुस वापरतात, पण मी मात्र तखल्लुस वापरतो शक्य असेल तिथे. आता काही वृत्त आहेत की तिथं, आता माझं नाव एके आहे म्हणजे गुरु गुरु शब्दाला, नाना गुरु गुरु शब्द आला. काही गझल, काही वृत्त अशी आहेत की त्याच्या गुरु लघु गुरु लघु गुरु लघु गुरु असेच शब्द असतात, एके बसत नाही त्या ठिकाणी. मग एके नाही लिहिले तर मग काय हरकत नाही. अशा गझला आहेत की ज्यात एके वापरू शकत नाही आपण, किंवा एके शब्द वापरून आपण 4 मात्रांचा शब्द खर्ची घालायचा नको, असे काही गझलामध्ये होतं. त्यामुळे काही नाही वापरू शकत. दुसरी एक मक्तेचं एक उदाहरण देतो. एक गझल होती माझी. गालावरची बट अवखळ अवखळ अवखळ, अंत्यावर हसणे खळ 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 खळ, गालावरची बट अवखळ. कारण ही सुरेश भटांना खूप आवडली होती. त्याची ती डाव नावाची गझल आवडली होती, त्याची ही गझल आवडली होती. आणि ह्या गझलीतला एक शेर आहे माझा असं. हृदयाला झाली जखम तशी इवलीशी,
तशी हा शब्द सुरेश भटांना इतका आवडला होतं की बऱ्याच वेळा त्याने रिपीट केलं होतं की खूप चांगला शब्द टाकला. तशी मला त्यावेळी तशीच मला एवढं काही हे वाटलं नव्हतं, पण त्यांना खूप आवडलेला शब्द आणि खूप आवडलेला शेर आहे का. हृदयाला झाली जखम तशी इवलीशी, हृदयाला झाली जखम तशी इवलीशी, पण रक्त वाहते भळ 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 भळ, पण रक्त वाहते भळ 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 भळ, पण रक्त वाहते भळ भळ. आणि ह्या मक्ता वापरला ह्याच्यात. येऊन सखी गेल्याचे कळले एके, येऊन सखी गेल्याचे कळले एके, येऊन सखी गेल्याचे कळले एके, हा उरला मागे दरवळ दरवळ दरवळ, हा उरला मागे दरवळ दरवळ दरवळ, हा उरला मागे दरवळ. खळखळ, दरवळ आणि सळसळ आहे, भळभळ आहे, कळकळ आहे, असे अनेक शब्द वापरले त्याच्यात. असे रसिकांना शेख सरांच्या उस्ताद शायरीचा कलंदरी नजराणा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. या निमित्ताने शेख सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेख सर, कविता लिहिणं सोपं की गझल लिहिणं सोपं? कवितेला कवी म्हटलं की त्याला काही प्रयास आलेच, कविता लिहायला प्रयास आले, पण गझल लिहायला जास्त प्रयास पडतात. अभ्यास असतो, छंदाचा वृत्ताचा अभ्यास केल्याशिवाय गझल लिहू शकत नाही. कविता आपण कशीही लिहू शकतो. कवितेत असे 1% कविता पूर्ण होऊ शकते, पण 1% गझल मात्र पूर्ण होऊ शकत नाही. गझलीची एक वेगळी चौकट असते, त्या चौकटीतच तो प्रकार बसवावा लागतो असं. त्यामुळं कविता लिहिणं गझलपेक्षा थोडं सोपं आहे. गझल म्हणजे ते शब्दकोडं सोडवल्यासारखं आहे. परफेक्ट शब्द तिथे योजला पाहिजे, ह्यासाठी अभ्यास असतं, परिश्रम असतात. त्यामुळे कविता लिहिण्यापेक्षा गझल लिहायला जास्त परिश्रम पडतात असं. तसं कवितेचं दुसरं असं आहे की एक सलग विषय कवितेत तुम्ही मांडू शकता. एकच विषय, आई ह्या विषयावर कविता लिहिली की आई विषय तो जास्त फुलून 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 शेवट आईवर करतो की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपण एंड करतो. गझलेत असा एंड करता येत नाही. गझलेची अशी खूप आहे की कवी जेव्हा कविता सादर करतो तेव्हा एकच कविता तो सादर करतो. गझल ही अशी की कमीत कमी 5 शेरांची गझल असते आणि त्यातला प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असते. हे गझलची खूबी आहे. म्हणजे जेव्हा कवी एखादा गझलकार एकदा आपली गझल सादर करतो तेव्हा ॲट अ टाईम कमीत कमी 5 कविता आपल्याला ऐकवत असतो. कवी एकच कविता ऐकवतो, हा 5 कविता ऐकवतो. एक शेर पूर्ण कविता असते. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते एका शेरामध्ये म्हणजे त्या 2 ओळीमध्ये परिपूर्ण झालं पाहिजे. पहिला जो शेरातल्या ज्या 2 ओळी असतात, पहिला विषयाची कल्पना मांडतो तो असं आणि दुसरी ओळीत तो स्पष्टीकरण देतो की मी असं का म्हटलं, हे स्पष्टीकरण त्या दोन्ही ओळीत असतो. एक शेर म्हटलं की तो पूर्ण कविता आपण सादर करतो आणि तो शेर आपल्याला आवडला की आपण त्याला दाद देतो. कविता म्हटलं की तो शेवटी कविता पूर्ण झाली की आपण टाळ्या वाजवतो. तसं एक गझलकार एका गझलेमध्ये कमीत कमी 5 वेळा टाळ्या मिळवतो आणि भाव खाऊन जातो गझल असं. दुसरं असं आहे की गझल हे आव्हान आहे, कवीपुढे आव्हान आहे. कविता तुम्ही लिहिली, लावणी लिहिली, अभंग लिहिलं, पोवाडे लिहिले, सगळे लिहिले. गझल लिहिणं हे तुमच्यापुढे आव्हान आहे. तुम्ही स्वतंत्र लिहिलं. आता गीत लिहिताना सुद्धा काही भान पाळावं लागतं, शब्दांचं भान पाळावं लागतं, वजनाचं भान पाळावं लागतं. पण गझलेचं असं आहे की त्याला मात्रांचं बंधन पाळावं लागतं. एक वृत्त म्हटलं की ठराविक मात्रा असतात. मगाशी सांगितलं आनंदगंध म्हटलं की 24 मात्रा असतात. मेनका वृत्त म्हटलं की 19 मात्र त्याचा लघुगुरुक्रम ठराविक असतो आणि तोच लघुगुरुक्रम पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याला तो योजावा लागतो, तो पाळावा लागतो आणि मगच गझल होते. त्यामुळे गझले थोडेसे जास्त, कवितेपेक्षा थोडेसे जास्त परिश्रम असतात गझलेमध्ये. पण कविता जशी उकलत जाते तसं गझलेचं एक वेगळं असं तंत्र आहे. हो. एक शेर एका विषयावर सामाजिकतेचं भान जपणारा असेल, तर दुसरं प्रेमावर असेल, तिसरं राजकारणावर असेल. Exactly. तर एखादी अशी गझल आमच्या रसिकांना तुम्ही ऐकवावी. अच्छा, अरे बापरे, अच्छा, ठीक आहे. अशी गझल, एक गझल होतं, एक सुरेश भटांची ओळ होती, राहिले रे अजून श्वास किती. ती मी तरी म्हणून तरी ओळ दिली होती. हा प्रकार आहे.
कवितेची एखादी वेळ आपण कवीच्या ह्यातनं कवितेची उचलली की तर कवीला राग येतो असं. पण गझलचं मात्र ती एक शान असते की माझ्या कवितेची, माझ्या गझलीची ओळ घेऊन दुसरे गझलकार जर गझल लिहायला लागले तर मी त्या गझलकाराचा तो सन्मान असतो असं. त्यामुळे ही परंपरा कवितेमध्ये मिळत नाही, हे गझलमध्ये ही परंपरा मिळते. तर सुरेश भटांची आम्ही एक ओळ घेतली ती की राहिले रे अजून श्वास किती, आणि ती आम्ही सगळ्यांनी त्या गझल त्या ओळीवर आपापली गझल लिहिली होती. आणि ती तऱ्हे गझल हा इतका चांगला प्रकार असतो, म्हणजे एक इंटरेस्टिंग प्रकार असतो की तेच काफी येतात पण ते किती वेगळ्या अर्थाने वेगळ्या तऱ्हेने राबवलेत हे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. आणि कवी किती वेगळा, गझलकार किती वेगळं काही सांगू शकतो, दोन गझलकार किती वेगळं सांगू शकते त्याच्यातनं तऱ्हे गझलेमधनं कर. तर त्या तऱ्हेवर मी गझल लिहिली होती बघा. राहिले रे अजून श्वास किती, राहिले रे अजून श्वास किती, जीवना राहिला प्रवास किती, जीवना राहिला प्रवास किती. त्याचं शेर बघा. पुस्तकातील ही कळी सुकली, पुस्तकातील ही कळी सुकली, दरवळे अजूनही सुवास किती, दरवळे अजूनही सुवास किती, जीवना राहिला प्रवास किती. वेगळा शेर जाऊ. आता आणखीन एक वेगळा शेर बघा. ज्ञात हे प्रीत ही जरी वणवा, ज्ञात हे प्रीत ही जरी वणवा, पोळण्याचा जीवास ध्यास किती, पोळण्याचा जीवास ध्यास किती, जीवना राहिला प्रवास. आणखीन एक शेर बघा. देऊनीही म्हणायचीस पुन्हा, देऊनीही म्हणायचीस पुन्हा, घेतला तू उगाच त्रास किती, घेतला तू उगाच त्रास किती, जीवना राहिला प्रवास किती. आणि शेवटचा शेऱ्या गझलेचा होता. गझल देईल नित्य रोज नवे, गझल देईल नित्य रोज नवे, वाल्मिकी व्यास कालिदास किती, वाल्मिकी व्यास कालिदास किती, राहिले रे अजून श्वास किती. रसिकांनो, होळीच्या पर्वावर आजचं हे गझल संमेलन, आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहे सुप्रसिद्ध गझलकार A.K. शेख सर. होळीच्या निमित्ताने सर या पर्वामध्ये आपण काही छान होळीच्या निमित्ताने गझला आपण सादर कराव्या, काही शेर नवीन प्रकारचे हास्याची कारंजी फुलविणारे अशी काही जर शेर असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण सादर करावे. ओके. माझ्या सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. आता ही गझल बघा. डाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. यातला शेर बघा. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, ताव मित्राचेच होते नेमके, ताव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके.
पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे, नाव मित्राचेच होते नेमके, नाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. माझी दुसरी एक गझल तुमच्याकडे ठेवतो. वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना, वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना, जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना, जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. त्याच्यातली शेर बघा एक दोन. रागावून पत्राचे माझ्या करते तुकडे, रागावून पत्राचे माझ्या करते तुकडे, रागावून पत्राचे माझ्या करते तुकडे, कपट्या हृदयाशी धरते आश्चर्यच ना, कपट्या हृदयाशी धरते आश्चर्यच ना, जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. ह्यातलं एक शेर बघा. अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले, अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले, अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले, माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच ना, माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच ना, जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. आणखीन एक गझल बघा. घाईमध्ये जीवन सरले पाहू आता पुढल्या जन्मी, घाईमध्ये जीवन सरले पाहू आता पुढल्या जन्मी, करणे जे ते सारे उरले पाहू आता पुढल्या जन्मी, करणे जे ते सारे उरले पाहू आता पुढल्या जन्मी. आयुष्यच हे उधळून दिधले प्रिय सखीवर माझे तरीही, आयुष्यच हे उधळून दिधले प्रिय सखीवर माझे तरीही, प्रेम सखीला नाही कळले पाहू आता पुढल्या जन्मी, प्रेम सखीला नाही कळले पाहू आता पुढल्या जन्मी, करणे जे ते सारे उरले पाहू आता पुढल्या जन्मी. आता ह्या गझलमध्ये एक प्रेमाचा शेर झाला. आता हा एक शेर बघा, व्यवहाराचा शेर बघा. गाडी माडी आता बघा, नोकर चाकर गाडी माडी श्रीमंती अधिकारणी सत्ता, नोकर चाकर गाडी माडी श्रीमंती अधिकारणी सत्ता, स्वप्नन ते सत्यात उतरले पाहू आता पुढल्या जन्मी, स्वप्नन ते सत्यात उतरले पाहू आता पुढल्या जन्मी, करणे जे ते सारे उरले पाहू आता पुढल्या जन्मी. आणि हा शेर बघा कसा, आम जनतेचा शेर बघा. कर्जामध्ये जीवन सरले पुण्य खरचले व्याजामध्ये, क्या बात. कर्जामध्ये जीवन सरले पुण्य खरचले व्याजामध्ये, व्यवहाराशी नाही जमले पाहू आता पुढल्या जन्मी, व्यवहाराशी नाही जमले पाहू आता पुढल्या जन्मी, करणे जे ते सारे उरले
पाहू आता पुढल्या जन्मी. आणि शेवटचं शेर बघा. पुरुष म्हणून खाल्ल्या खस्ता स्त्रीलाही सुख कुठले के. पुरुष म्हणून खाल्ल्या खस्ता स्त्रीलाही सुख कुठले की. घ्यावा कुठला जन्मन ठरले पाहू आता पुढल्या जन्मी. घ्यावा कुठला जन्मन ठरले पाहू आता पुढल्या जन्मी. घाईमध्ये जीवन सरले पाहू आता पुढल्या जन्मी. करण्याचे ते सारे उरले पाहू आता पुढल्या जन्मी. प्राजक्त जाई मोगरा आहे अशी ती देखणी. प्राजक्त जाई मोगरा आहे अशी ती देखणी. लक्ष्मी जशी माझ्या घरा आहे अशी ती देखणी. लक्ष्मी जशी माझ्या घरा आहे अशी ती देखणी. ह्याच्यातला एक शीर बघा. ती बोलताना बरसती हळुवार गंधित पाकळ्या. ती बोलताना बरसती हळुवार गंधित पाकळ्या. हळुवार गंधित पाकळ्या. गोडी जशी मधुशर्करा आहे अशी ती देखणी. गोडी जशी मधुशर्करा आहे अशी ती देखणी. लक्ष्मी जशी माझ्या घरा आहे अशी ती देखणी. रसिकांनो, गझल एकदा आपल्याला भेटली तर ती आपलीच होती. आणि अशा सुंदर गझलांचा हा गुलदस्ता आज AK शेख सर आपल्या सगळ्यांना आपल्या सुमधुर आवाजामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि या निमित्ताने एक प्रश्न सर, की गझलचं जे सादरीकरण असतं ते तरन्नुम म्हणजे आपण गाऊन दाखवणं म्हणजे गझल. गझल सादरीकरणाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं. तर तरन्नुममध्ये गझल सादर करणं हे योग्य की केवळ वाचून दाखवणं हे योग्य, कसं असतं? म्हणजे प्रेझेंटेशनच्या बाबतीत जे नवीन गझलकार आहे त्यांनाही ही माहिती मिळणं अत्यंत गरजेची आहे. गझल छंदोबद्ध असते, ती वृत्तातच असते. त्यामुळे गझलेमध्येही एक अंगभूत लय असते, एक रिधम असतो. तेव्हा आणखीन वेगळा असा रिधम आणायची गरज नसते. गझल लिहितानाची प्रक्रियाच ही अशी आहे की ते गुणगुणताना गझल पूर्ण होऊन जाते. असं म्हणजे त्या अंगभूतच जशी गझल असेल तशी, जसं असं म्हणतात की जसा कवी जसा माणूस असतो तशी त्याची गझल असते. आणि जशी गझल असते तशी त्याची चाल अंगभूतच असते. असं गझल सादर करायचे 3 प्रकार असतात. असं साधारणपणे असं नुसती गझल वाचून दाखवणे त्याला तहेद असं म्हणतात, की गझल वाचून दाखवायची. असं तहेद. गझल आपण जी गुणगुणून सादर करतो, थोडीशी चालीत सादर करतो, त्याला म्हणायचं तरन्नुम. आणि जे असं साध संगीत असतं तेव्हा गझल जेव्हा सादर करते, आमचे भीमराव पांचाळे जेव्हा गझल सादर करते तर्ज असते ती. तर असे तहेद, तरन्नुम आणि तर. आणि खरं म्हणजे तरन्नुममध्ये सादर करणं आणखीन छान. असं की आपले शब्द भिडत जातात. गझल म्हणजे आहे तरी काय की काळजातनं बाहेर आलेलं आणि समोरच्याच्या काळजावर कोसळणारं ते गझलचं इंद्रधनुष्य असतं. त्यामुळे नुसते वाचून दाखवले की त्यातला शब्द आणि शब्द रसिकाच्या मनाला भिडत नाही, कारण तो पटकन निघून जातो. तसं तरन्नुममध्ये म्हटलं की काय एक वेळ डबल ते म्हणजे त्या चालीभर हुकूम आपण आस्ते ते गझल असे शब्द बाहेर पडतात आणि ते मग समोरच्याच्या काळजावर कोसळतात आणि मग तिकडनं ते वा अशी दाद निघते. त्यामुळं तरन्नुमपेक्षा तर्ज म्हटलं की काय प्रश्न ते गायकी पण त्याच्यात आली. असं तहेद म्हटलं की वाचून दाखवणं. पण तरन्नुम म्हणजे एक विशेष असा प्रकार आहे. आणि मला वाटतं शायरांनी तरन्नुममध्ये गझल सादर करावी. आमचे माननीय गझलचे खलिफा कुरेश भटसुद्धा नुसते वाचून दाखवायचे, कुठल्या तरी चालीवर असे ते ठराविक पद्धतीने त्यांच्या गझला पेश करायचे आणि मग त्या भिडत जायचे आणि रसिक तयार व्हायचे. असं
असं ते म्हणजे तरण एका काळजातून उसळून दुसऱ्या काळजावर काळजावर कोसळते ती कोसळणं. गझल. That is गझल. बरोबर ना? Correct, correct. आणि तुमची एक सुप्रसिद्ध अशी गझल आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ती गझल, प्रत्येकाच्या ओठावर आहे. त्या गझलेचे 2 ओळी मी या ठिकाणी सादर करू इच्छिते, जर तुमची परवानगी असेल इर्षाद, तर. इर्षाद. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे. मला आवडलेली आणि रसिकांना आवडलेली ही गझल आपण आपल्या आवाजात सादर करावी असं मला वाटलं. ओके, त्यातले काही शेर मी मगाशी पेश केले होते बघा. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या, तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या, तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या, देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे, देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू जाताई तुकेच कळाले जगताना, तू जाताई तुकेच कळाले जगताना, तू जाताई तुकेच कळाले जगताना, हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे, हृदयाच्या प्रत्येक व्रणावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. जाताना तू शपथ दिली नारडण्याची, जाताना तू शपथ दिली नारडण्याची, जाताना तू शपथ दिली नारडण्याची, डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे, डोळ्यातील या गर्द घनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू नसताना हे जगणे कसले जगणे, तू नसताना हे जगणे कसले जगणे, तू नसताना हे जगणे कसले जगणे, या जगण्यावर या मरणावर नाव तुझे, या जगण्यावर या मरणावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे, दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. रसिकांनो, गझल म्हटलं की गझलेचा मूळ स्वभाव प्रेम, आणि म्हणूनच गझलकार ए.के. शेख सर म्हणतात की अमृताची अक्षयांची अक्षरांची पालकी, अमृताची अक्षयाची अक्षरांची पालकी, गझल म्हणजे गच्चवल्या भावनांची पालकी. खरोखर भावनांची वेदनेची पालखी असणारी ही गझल ए.के. शेख सर आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. गझलकार ए.के. शेख हे विशेषण गझलकार म्हणून लागण्याआधी तुमचा संबंध कवितेशी होता. म्हणजे आधी तुम्ही कविता लिहायची, मूळ पिंड तुमचा कविता करणं, बरोबर. पण मग कविता आणि गझल लिहिताना सुरेश भटांचा आणि तुमचा, गझलेचे जे खलिफा आहे सुरेश भटांचा आणि तुमचा संबंध कसा आला, त्यांच्या काही आठवणी?
तसं मी कविता लिहायला इयत्ता 6वीपासून सुरुवात केली असं. त्याविषयी जी गाणी असायची, लेके पहिला पहिला प्यार भर किया, अशी जी गाणी असायची, त्या गाण्याच्या तालावर आपण आपले शब्द घालायची आणि आपली कविता तयार करायची. असं ती पहिली 6वी इयत्तेपासून मी कविता लिहायला सुरुवात केली. मग अनेक कविता लिहिल्यानंतर असे साधारणपणे 1983-84ची गोष्ट, एकदा सुरेश भटांचाच टी व्हीवर दूरदर्शनवर प्रोग्राम लागला असा आणि ते गझल त्यांची कशी पेश करायची, हातोटी वगैरे असं. आणि ते म्हणत त्यांचं ते गझल जे जो काही काव्यप्रकार तुम्हाला खूप भावला, की असं आपल्याला लिहायला आलं पाहिजे. किती ते असं रिदम आहे, लय आहे आणि किती चमकदार असं ते काहीतरी असं हृदयाला भिडणारं असं काहीतरी ते बोलतात असं. आणि ते रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, असं ते सगळं मला भिडायला लागलं. आणि मग त्यांची एक गझल अशी सुरुवात झाली. त्यातला एक शेर मला खूप भावला, की ती हालते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवाही का जळाया लागला. मला ते खूपच आवडलं. मी ते लिहून घेतलं पटकन असं. आणि मग तो प्रोग्राम संपल्यावर ते सुरेश भट काय डोक्यातनं जाईनात, जसे हृदयात गच्च ऋतून बसले आणि ह्यांच्यासारखं आपल्याला लिहायला आलं पाहिजे असं मी ठरवलं. आणि मग त्या हिशोबानं ते लिहायला लागलो तसं असं. मग मतला माहिती नाही, मागता माहिती नाही, रदीप माहिती नाही, काफिया काही माहिती नाही, बहर माहिती नाही. आणि तरी आपलं त्या ओळींसारख्या ओळी मी लिहित गेलो. आणि लिहिलं काही की सुरेश भटांना नागपूरच्या पत्त्यावर पाठवत गेलो असं. मग तिकडनं ती अगोदर गझलेची 12 खडी आली, एवढीशी पुस्तिका 12 खडी आली, त्याचा अभ्यास करा. पण ABCD माहीत नाही गझलची, मग ते काही कळायचंच नाही असं. आणि मी लिहायचा सारखा प्रयत्न करायचो, काही लिहिलं की सुरेश भटांना पाठवायचो असं. आणि शेवटी एक गझल अशी मी लिहिली असं. आणि ते शेवटी की मखमली पाय भाग्याचे घेऊन यायचे नव्हते, असे वाऱ्यावरी सोडून मला तू जायचे नव्हते असं. हां. आणि मग त्याच्यात एक शेर असा होता की असा ओशाळला चेहरा नजर का चोरटी झाली, असा ओशाळला चेहरा नजर का चोरटी झाली, तुला जे द्यायचे नव्हते मला ते घ्यायचे नव्हते असे. आणि ही सगळी गझल मी पाठवली. आणि मग सुरेश भटांचं पत्र आलं तेव्हा, म्हणजे ही केवढी उमेदवारी सगळी झाल्यानंतर मला ते पत्र आलं. सुरेश भटांची एक खुबी होती की ते पत्र कधी एका शाईत लिहायचे नाहीत, पोस्टकार्ड पाठवायचे. पण एक शाई काळ्या शाईत, एक ओळ निळ्या शाईत, एक ओळ लाल शाईत, एक ओळ हिरव्या शाईत, असं सगळं ते पत्र यायचं. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या ह्या ओळी उद्घृत केल्यात. असा ओशाळला चेहरा नजर का चोरटी झाली, तुला जे द्यायचे नव्हते मला ते घ्यायचे नव्हते, शेखसा इसको बोलते गजल अभि लिखो गजल असं. आणि मग ती शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली. मग काही मागे वळून बघितले नाही. मग ते बरोबर त्या ओळींचा अभ्यास केला आणि मग गझल लिहायला लागलो. आणि ते डाव मित्राचीच गझल लिहिली असं. ती गझल एक मेनका नावाचं मासिक पुण्यावरनं निघायचं आणि ते सुरेश भटांचं गझलिस्तान नावाचं सदर त्याच्यात असायचं. 2 पानं असायची आणि त्यांना ज्या गझल भावल्या त्या दर महिन्यात त्या मासिकामध्ये प्रकाशित व्हायच्या. मग ती डाव मी मेनका मासिकाला पाठवल्यानंतर ती त्यांना आवडली आणि त्या मेनका मासिकात ती डाव मित्राचीच होते नेमके गझल प्रसिद्ध झाली. आणि मग आपण गझल लिहू शकलो ह्याचं मला सर्टिफाईड ते गझलकार झालो असं म्हणायला सुरुवात. अच्छा, म्हणजे आवडत्या व्यक्तीकडनं तुम्हाला आवडती दाद मिळाली. गझलचे खलिफा, आवडती म्हणजे काय खलिफा, जे आमच्या दीपस्तंभासारखे आमच्या समोर आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही गझल लिहितो, बाकी काही नाही असं. त्यांचं अनुकरण नाही, पण त्या ज्या रस्त्याने गेले त्यांनी रस्ता दाखवला, आम्ही त्यावर हुकूम वाटचाल करतो तसं. अनेक महाराष्ट्रात अनेक गझलकार त्यांनी तयार केले. आज त्यांचं नाव घेणारेच सगळे गझलकार मिळतील आपल्याला असं. पण सर, या निमित्ताने मी रसिकांनाही सांगू इच्छिते की शेख सर आणि गझलेचे खलिफा सुरेश भट यांचा संबंध ज्यावेळेस सरांच्या बोलण्यातून सर सांगत होते की जेव्हा गझलेचे खलिफा यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा जो काव्यसंग्रह होता मोरपीस, हा काव्यसंग्रह त्यांनी उशाशी घेऊन ते झोपलेले होते आणि त्या क्षणी त्यांचा मृत्यू आलेला होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की गझलेचा आणि सुरेश भटांचा विश्वास ए.के. शेख साहेबांवर होता, त्यांच्या गझलेवर होता आणि त्यांना त्या गझलेतूनच सर शिकत गेले आणि सुरेश भटांच्या थोडाफार प्रमाणात का होईना तशा पद्धतीची गझल सरांच्या लेखणीतून निघत गेली. बरोबर ना? आणि याच निमित्ताने जेव्हा इलाई जमादार यांचा फोन
शेख साहेबांना आला की तुम्ही सगळेजण कवी मित्र आहात माझे आणि तुम्ही सगळे बैठक करूया आपण आणि गझलेचं नवीन असं काही तंत्र असेल, गझल कशी लिहावी असं मी तुम्हाला सांगू इच्छिते किंवा एक वर्ग आपण घेऊया. असं जेव्हा इलाई जमादारांचा फोन आला शेख सरांना, तेव्हा शेख सर म्हणाले ठीक आहे, आपण नेक्स्ट संडेला ही गझलेची कार्यशाळा घेऊया. आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे हे सगळं झालं. आणि सांगण्याचा आनंद मला इतका वाटतो आहे की जेव्हा इलाई जमादार शेख सरांकडे मुंबईला यायला निघाले, ट्रेनमध्ये बसले, तेव्हा ट्रेनला निघायला वेळ होता म्हणून ते त्या बुकस्टॉलवर गेले. त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि त्या मासिकामध्ये एके शेख साहेबांची गझल होती आणि ती गझल होती, डाव मित्राचेच होते सारखे, घाव मित्राचेच होते सारखे. आणि ही गझल जेव्हा त्यांनी वाचली तेव्हा इलाई जमादार हे मुंबईला न येता त्यांनी फोन केला शेख साहेबांना आणि त्यांना सांगितलं की हो, मी काय तुम्हाला गझल तंत्र शिकवणार, तुम्ही ऑलरेडी गझल लिहिता आहे, म्हणजे लिहिते झालेले आहात तुम्ही, इतकी सुंदर गझल तुम्ही मांडलेली आहे. असे आज शेख सर आपल्याला या शब्दच्या व्यासपीठावर आपल्या ठिकाणी संवाद साधायला आलेले आहे. पुन्हा एकदा शब्दच्या वतीने आणि शब्दप्रमुख सिंगलवार सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व रसिकांच्या वतीने मी पुन्हा आपलं सर्वांच्या वतीने स्वागत करते आणि एक गझल तुमच्या मनातली आमच्या रसिकांना ऐकवा ही विनंती करते. अच्छा, सुरेश भट नंतर सुरेश भटांचा प्रत्यक्ष संबंध यायला आणखीन बरीच वर्ष जावी लागली असं. मग ते जेव्हा मुंबईला यायचे मग ते फोन करायचे की मी मुंबईला आले, भेटायला या. मग आम्ही आमची मैफल मुंबईला जमायची वगैरे. एकदा मग खूप नंतर एक अलिबागला त्यांचं असं तिकिटावर वगैरे त्यांचा शो होता असं. मग ते असे 5-6 दिवस आधीच यायचे जिथे प्रोग्राम असेल तिथे, आणि मग प्रोग्राम झाल्यानंतर 2-4 दिवस राहायचे आणि मग जायचे असं. तर अलिबागला आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की शेख साहेब मी आलो इथे आणि तुम्ही या मला भेटायला. म्हटलं ठीक आहे, आमची नोकरी वगैरे सुरू आहे काय, पण शनिवारी आम्ही येऊ. मग एका शनिवारी दुपारीच आम्ही निघालो 2-4 मित्रांना घेऊन, त्यांच्याकडे गेस्ट हाऊसवर गेलो आणि तिथे गेल्यानंतर अरे या 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 बसावर असे एवढीच उंचीची ते त्यांचं बेड असे बसलेले ताट, आम्ही समोर खुर्च्यामध्ये बसलेलो 4-5 लोक असं. आणि 4-4:30 वाजता त्यांनी सुरुवात केली गझलच्या मैफिलीला. त्यांच्या बोलतायत, गझल ऐकवतायत, बोलतात, आम्ही आपलं ऐकतोय बसून. अगदी असेच्या असे बसलेले असं. रात्रीचे 9 वाजले आणि 9 ते 12 तो शो त्यांचा असं. आणि ते आयोजक मध्ये यायची पण त्यांची हिंमत होईना त्यांना अडवायची. मग त्यांनी मला बाहेर बोलावलं. एक म्हणे इकडे जरा, अहो 9चा तिकीट लावून शो आहे आणि तुमचं काय चाललं आहे, अजूनही तुमची मैफिल थांबतच नाही कुठे, जरा तुम्हीच थांबवा बाबा त्यांना. मग मी आत आलो. म्हटलं सर आम्हाला खूप भूक लागली, आता तुमच्या कार्यक्रमाला यायचं आहे, आम्ही जरा खाऊन पिऊन येतो. अरे किती वाजले? म्हणजे 9 वाजून गेले. अरे चला चला चला. मग ती मैफिल मोडली. जेवण कसलं, आम्ही आलो आणि त्यांच्या मैफिलमध्ये जाऊन बसलो. ते लगेच गेले, मैफिलमध्ये जाऊन बसले. 9:30ला सुरू झालं, 9:30 ते 12:30 आम्ही गेलो. तिकीट लावून शो होता, आम्ही मागच्या बाजूला आपले बसलो भिंतीला टेकून बिकून. आले बसले, त्यांचे एक बॉडीगार्ड मागे. काय करायची सुरुवात? हो करायची. शेख साहब कहाँ है? हाँ है सर, हाँ या सर. वहाँ क्या कर रहे हो, या असं मला बोलावून घेतलं. मी ते मला तिथे खाली बसवलं त्यांनी. या बैठो, हां चल सुरुवात करेंगे. हाँ मग सर इंशाअल्लाह ठीक आहे. आणि 9:30 ते 12:30 3 तास फक्त शेख साहब ये गझल देखिए, शेख साहब ये गझल दे. बाकी पब्लिक फुल हाऊसफुल झालेलं, पब्लिकशी काय घेणं देणं नाही. शेख साहब अब ये दे, शेख साहब सर ये ना ये गज़ल निकाल के तो किताब में की. मग ती गझल काढून द्यायची त्यांना. हां अभी ये सुनो शेख साहब. अख्खा 3 तासाचा कार्यक्रम शेख साहेब आणि सुरेश भट, बाकी कोणीच नव्हते. म्हणजे केवढं भाग्य आमचं म्हणायला पाहिजे असं. 12:30 अभी सर शेख साहब अभी बस करेंगे. हो सर बस अभी आखरी गझल लिहिलं. अच्छा ठीक आहे. शेवटची गझल शेख साहेब म्हणून आणि कार्यक्रम थांबवला. सर अभी हम लोग चलते. कहाँ जा रहे हो? चलो हमारे साथ अभी. परत रेस्ट हाऊसला आलो. 1 वाजता पुन्हा आमची मैफिल सुरू झाली. दिवस उगवला. मैफिल आमची चाललेली. चिवडा ठेवलेला, चहाचा थर्मास, चिवडा खा, चहा प्या, गझलची मैफिल आमची चालू. 7 वाजले. सर अभी बस कर. क्या कितने बजे? 7 बज गए. अरे कितनी देर बैठे हो तुम? अच्छा अच्छा चलो चलो. अख्ख्या म्हणजे 4 ते 7 किती तास सुरेश भट फक्त बोलत होते, आम्ही ऐकत होतो.
अच्छा अभी ऐसा नहीं, अभी एक एक गझल आपकी सुनाव. मग आम्ही गझला ऐकवलं. शेख साहेब अभी आखरी गझल आपकी सुनाव. मग मी ती गझल ऐकवली त्यांना. असं ती गालावरची बट, नवीन झालेली गझल गालावरची बट, आणि ते तशी तिथे एवढी तारीफ केली त्यांनी त्या तशी शब्दाची, आणि आमची मैफिल संपली. त्यानंतर ते पुण्याला गेले, पुण्याला आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे झाले. त्यावेळेस मोरपीस नावाचं माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं, गझलचा संग्रह. असं माझा शिष्य प्रमोद खराडे पुण्याला होता, तो त्यांना भेटायला गेला आजारी आहे, पण त्याच्या हातात पुस्तक होतं ते मोरपीस. असं हां काय ना क्या नाम क्या है? प्रमोद खराडे. अच्छा अच्छा प्रमोद खराडे, हाँ कहाँ लिखी गज़ल? बोले एक ही शेख साहब. अच्छा आओ अंदर अंदर, यहाँ बैठो बैठो, शेख साहब की शागिर्द हो, बैठो बैठो बैठो. क्या है हाथ में, क्या है? सर आपकी ही लाया है. काय? मोरपीस. ठीक आहे रखो रखो. चाळला बसला. बऱ्याच गप्पा मारल्या वगैरे. शेख साहेब म्हटलं की असं एक प्रीती असते, जिव्हाळा असतो माणसाच्या मनात. त्यानंतर मग तू जायचा यायचा. आणि शेवटी जेव्हा ते वारले तेव्हा तो हे सगळी मंडळी होती, प्रमोद पण होते तिथे. आणि म्हणजे माझं भाग्य म्हणा की माझ्या त्या गझलच्या पुस्तकाचं भाग्य म्हणा, जेव्हा त्यांना नेलं तेव्हा उशीखाली माझा मोरपीस नावाचा तोच संग्रह त्यांच्या उशी. बाकीची सगळी पुस्तकं होती पण उशीखाली मात्र तो मोरपीस. एवढं भाग्याची गोष्ट. मी सुरेश भटावर खूप प्रेम आहे, त्यांनी खूप माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यांचं ह्या जन्मात तरी उतरही होणं आपल्याच्यानं शक्य होणार नाही असं वाटतं. मग अशी गझलचा उल्लेख झाला की पालखी गझलचा उल्लेख झाला, त्याचे एखाद दुसरा शेर मी सादर करतो. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी, अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी, गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी, अमृताची अक्षयाची. ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्यती. मगाशी बोलता बोलता वागुळकर सरांनी फार उदाहरण दिलं होतं की तुम्ही गझल लिहिता म्हणजे एक ताजमहाल बांधताय तुम्ही असं. मग कौशल्य पाहिजे. मग ताजमहाल बांधायचं म्हणजे कोणीतरी बांधू शकत नाही, त्याला गौंडी असणं आवश्यक आहे. त्यासाठी गझल लिहायला कवी असणं आवश्यक आहे. अतिशय सुंदर उदाहरण दिले तसं. त्या ताजमहालाचा शेर बघा. ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्यती, गझल म्हणजे तर अलौकिक वेदनांची पालखी, अमृताची अक्षयाची. हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी, हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी, गझल मीरेच्या मनातील यातनांची पालखी, अमृताची अक्षयाची. वेद रामायण महाभारत तथा कुरआनही, वेद रामायण महाभारत तथा कुरआनही, गझल शांतीची सुखांची चेतनांची पालखी, अमृताची अक्षयाची. आणि मग बघा. श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू, श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू, गझल एके उत्सवांची अनसणांची पालखी, अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी, गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी, अमृताची अक्षयाची. रसिकांना मानवी मूल्याचे मूल्याधिष्ठ मोती
आदरणीय शेख सर यांच्या गझलेतून आपण वाचतो आणि याच गझला नवीन लिहिते होणारे गझल लेखक या प्रेरणा घेऊन आपली गझल लिहितात. या नवीन गझलकारांना सर आपला काही संदेश आहे, आपल्या काही सूचना आहेत का? माझं असं खूप असं ठाम मत आहे. मी लोकांना गझल कशी लिहायची सांगतो. गझलेच्या त्या मात्रा, कानामात्रा, वेलांटी, उकार ह्याच्याबद्दल माहिती देतो. सुरेश भटांनी जसे गझलचा प्रचार केला, मी त्यांचा शिष्य, मग मी सुद्धा ते लोन पुढे सुपसवलं पाहिजे. हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या कर्तव्याच्या जो मला विचारेल त्याला मी गझलांचं मार्गदर्शन करतो. गझल कशी लिहायची सांगतो. आणि माझा हा हेका असतो किंवा ह्याच्यानं लिहा असं सांगतो की ते आपली गझल कधीही दुर्बोध लिहू नका. तुमची जशी प्रवृत्ती असेल तशी गझल लिहा आणि आपण जसं बोलतो तशी गझल झाली पाहिजे. वेगळी गझल नको. अगदी वेगळे त्या डिक्शनरीतले शब्द गझलेमध्ये योजायचे नसतात. आपण जे बोलतो ती गझल झाली पाहिजे. गझलेमध्ये दुर्बोधता अजिबात नको. दुसरी गोष्ट, नेहमी गझल प्रासादिकच असली पाहिजे. प्रासादिक शब्दांचीच तुम्ही त्याच्यात अरेंजमेंट करा, योजना करा आणि प्रासादिकता तुम्ही मॅक्झिमम प्रासादिकता पाळा. गझल ही अशी नाजूक व्यथा आहे, हळुवार आहे. ती हळुवार तर तुम्ही टिकवा असं. गझलचा अर्थच मुळी आहे की काय, प्रेयशी प्रेय करायची कुजबूज असं. मग तिथे कसे विषय निघतील असे विषय तुम्ही हाताळा. मग त्याला समाजकारण घ्या, राजकारण घ्या, शृंगारे घ्या आणि प्रेम म्हणजे जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या अंतापर्यंत टिकणारी एकच भावना आहे, ती प्रेम आहे. त्या प्रेमाला कधी सोडू नका. प्रेमावर गझला ते चिरंतन गझला होतात, चिरस्थायी गझला होतात. त्यासाठी तुमचा काळीज नेहमी हळुवारपणे वापरा. गझलच्या प्रवृत्तीप्रमाणे तुम्ही गझल लिहा हळुवारताना आणि प्रासादिकता कधीही सोडू नका असे. आणि फार घाई करू नका प्रसिद्धीसाठी. अधिक ह्याच्यात जसं संगीतामध्ये गुरु शिष्याचं नातं असतं तसं गझलमध्ये सुद्धा गुरु शिष्याचं नातं पाळतो. आपण गझल लिहिली, आपल्या मनाला खूप बरी वाटली तरीसुद्धा तुम्ही आणखीन कोणी सिनियर असतील त्यांना तुमची गझल दाखवा. त्याच्याकडनं आणखीन ती गझलीची गोडी आणखीन वाढेल, गझलेचं सौष्ठव आणखीन वाढेल. तर तुमचा काही त्याच्यात विरोध नसावा. त्यासाठी गझलला कोणीतरी गुरु असतोच असावा असं माझी हे आहे. गुरु नसेल तरी तुम्ही एक सिनियर मोस्ट असेल त्यांना तुम्ही गझल दाखवा, बरी लिहिली का. त्यानं काही इस्ला केला. इस्ला ही परंपरा ह्याच्यात आहे. कवितेत इस्ला चालत नाही. कवितेचा स्वयंभू असतो, तो आपल्या शब्दांना कोणाला हात लावून देत नाही. गझलला मात्र इस्ला चालते. गझलला मात्र कोणी आणखीन आपल्या गुरुनं, आपल्या ज्येष्ठांनी काही सुधारणा सुचवली, ती सुधारणा तुम्ही पाळा, जेणेकरून तुमची गझल आणखीन उजळेल, आणखीन चांगली होईल. आणि मॅक्झिमम तुम्ही प्रासादिककडे लक्ष द्या. प्रासादिकशिवाय असं अजिबात काही लिहू नका. एक माझी गझल आहे असं की तरुणांना गझलेचं जसं मार्गदर्शन करतो तसं तरुणांना आमचा प्रमोद खराडे म्हणतो की मला याने गझलच नाही शिकवली, माझं आयुष्य त्यांनी एका ट्रॅकवर बेतलं आहे. असं म्हणजे माझं आयुष्य त्याने इस्ला करून टाकलं आहे. मी कसं जगावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं नातं ठेवावं, कसं नातं जपावं, हे सगळं मला त्यांनी ते सुद्धा बरोबर शिकवून ठेवले असं. तर त्यासाठी माझी एक गझल की तरुणांसाठी अशी गझल बघावी की गझल आहे ती, सुखाबरोबर दुःखाचा सत्कार करूया, सुखाबरोबर दुःखाचा सत्कार करूया, असे सहज आयुष्यच हे अलवार करूया, असे सहज आयुष्यच हे अलवार करूया, सुखाबरोबर दुःखाचा सत्कार करूया. त्यात माझं एक तरुण पिढीसाठी एक शेर होता. कसे पसरती वृद्धाश्रम हे जिकडे तिकडे, कसे पसरती वृद्धाश्रम हे जिकडे तिकडे, कसे पसरती वृद्धाश्रम हे जिकडे तिकडे, नव्या पिढीवर थोडेसे संस्कार करूया, नव्या पिढीवर थोडेसे संस्कार करूया, सुखाबरोबर दुःखाचा सत्कार करूया.
असं म्हणतात की प्रेमावर जर गझल जेव्हा एखादा शायर लिहितो, गझलकार लिहितो, तर त्यावेळेस त्याला प्रेमात पडावं लागतं, तेव्हा एक नवीन निर्मिती होते. असं काही आहे का? असं नाही, असं नाही. म्हणजे प्रेमाची गझल लिहिण्यासाठी प्रेमात पडावं लागतं असं काही आहे का? खरं गझलच्या प्रेमात पडल्याशिवाय गझलच लिहून होत नाही. नाही, कुणाच्या तरी, मी गझलेच्या म्हणत नाही, कुणाच्या तरी प्रेमात पडायला. आणि असं प्रेम हा एक असं वेगळा विषय आहे चर्चेचा. असं प्रेम सगळ्यात जगात भरलेलं आहे. तर माणसात असलंच, माणसाचं काळीच तर प्रेमानं भरून गेल्याशिवाय ते वाहत नाही. आणि आपण प्याला प्रेमानं भरल्याशिवाय तो जेव्हा व्हायला लागतो तेव्हा ती गझल होते. मग ते प्रेयसीचं प्रेम असेल, समाजाचं प्रेम असेल, कशाचंही प्रेम असेल, असं त्या विषयाचं प्रेम असल्याशिवाय काही लिहून होत नाही. असं पण तुमच्या या सखी गझल संग्रहामध्ये अनेक अशा गझल याच्यामध्ये प्रेमावरच आधारलेली आहेत. तर त्यातल्या काही गझल आमच्या रसिकांसाठी तुम्ही त्यातली एखादी गझल मी पेश करतो. असं एक अख्खा संग्रह सखीच्या गझला म्हणून सखीला अर्पण केलेला आहे, सखी. आणि मित्रांनो, काय होतं की आपलं सारं आयुष्य भारून उरलेली एकच व्यक्ती असते की आपली पत्नी असते. असं अख्खं आयुष्य भारून टाकलेलं असतं आपण. असं ते आपण खूप म्हणतो की माझ्या तालावर पत्नी नाचत असते, पण खरं तसं नसतं. पत्नीच्याच तालावर आपण नाचत असतो. हा अनुभव आहे. असं आपण काय खायचं, आपण काय प्यायचं, ना आपल्याला जपणारी पत्नीच असते शेवटी, दुसरं कोण असतं. आपण अगदी म्हणजे काय तो पतंग आपला आकाशात उडत असतो, पण खाली दोरा धरून उभी असलेली ती पत्नी असते. आपण किती उडायचं, कुठल्या पातळीवर उडायचं आणि केव्हा खाली यायचं हे पत्नी सांभाळत असते. असं त्यामुळं तिचं उतराई आपण होणं शक्य नाही, पण तिचं उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करत असतो. मग तो कवी असो नसो, कुठच्याही क्षेत्रात असेल तरी त्याच्या पाठीमागे एक स्त्री उभी असते, तेव्हा त्याचे ते सगळे हवेत पतंग उडत असतात. ती नसेल तर आयुष्य निष्फळ आहे असं म्हणायचं. मग असं प्रेमानं भरलेलं काळीतच असं उतू जाते तेव्हा ते गझल होते. असं मग आता काही लोक विचारायचे की एवढं तुम्ही ते ह्यांचं प्रेमाचं लिहिता वगैरे पडले की असं काही म्हणतात का? तर जसं नाही, जसं तर पोस्टात मी आहे सर्व्हिसला आणि मग पोस्टाच्या पत्रावर तुम्ही काही लिहिलं की नाही असं मला लोक विचारायचे. मग ती वळते बघते ते गझल पत्र या विषयावरती गझल झाली. मग असं खूप असं तुम्ही प्रेयशीवर सगळं बोलता वगैरे हवं, पण तर तशाच अशी गझल लिहिली की म्हटलं कितीतरी गझल लिहिल्यात ते प्रेयशीवर. मग एखादी गझल वगैरे म्हटलं ठीक आहे, एखादी गझल सादर का, मी एखादी गझल सादर करतो. प्रेयसी बघा, हे नातं काय असतं, सगळ्यात जवळचं नातं आपलं प्रियकरण प्रेयसीचंच असतं, पती आणि पत्नीचंच असतं. ह्या नात्यावरची एक गझल बघा. प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग, एक शक्ती जगाया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग. या जगाची कशी रीत उलटीच ही, या जगाची कशी रीत उलटीच ही, या जगाची कशी रीत उलटीच ही, रीत उलटीच ही, लागते आठवाया सखे तूच ग, लागते आठवाया सखे तूच ग, एक शक्ती जगाया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग. काळ जातील वस्ती सुनी जाहली, काळ जातील वस्ती सुनी जाहली, काळ जातील वस्ती सुनी जाहली, रे सुनी जाहली, अंतरिये रहाया सखे तूच ग, अंतरिये रहाया सखे तूच ग, एक शक्ती जगाया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग. ज्या सुखाच्या प्रतीक्षेत होतो कधी, ज्या सुखाच्या प्रतीक्षेत होतो कधी,
ज्या सुखाच्या प्रतीक्षेत होतो कधी, ज्या सुखाच्या प्रतीक्षेत होतो कधी, त्या सुखाचीच छाया सखे तूच ग, त्या सुखाचीच छाया सखे तूच ग, एक शक्ती जगाया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग, हा तुझ्या वीण एके किती पोरका मागता, हा तुझ्या वीण एके किती पोरका, हा तुझ्या वीण एके किती पोरका, हा तुझ्या वीण एके किती पोरका, एकदा ये पहाया सखे तूच ग, एकदा ये पहाया सखे तूच ग, एक शक्ती जगाया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे तूच ग, प्रेम वात्सल्य माया सखे. खरोखर रसिक मित्रांनो, सखीतल्या सर्व गझला थेट मनाला, काळजाला हात घालतात आणि मनामध्ये भावनांचं वादळ निर्माण करणाऱ्या अशा गझला. कारण आता यांत्रिकपणाचं युग आलेलं आहे आणि वृक्ष झालेल्या या जीवनावर कुठेतरी हिरवळ ही सखीच्या रूपाने मात्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते आणि त्या सखीच्या आठवणीतल्या गझला सरांनी सखी या गझल संग्रहामध्ये लिहिलेले आहे. आणखी एक गझल या निमित्ताने तुमच्या मनातली, तुमच्या आवडीची गझल आमच्या रसिकांना ऐकवा. रसिकांनो, एके शेख सरांच्या गझलेचा विषय हा प्रेम आहे. अतिशय हळूवार प्रेमाने लिहिणारा हा गझलकार, मितभाषी. लग्नानंतर त्या पत्नीमधली सखी कुठेतरी लुप्त होत जाते आणि मग मात्र ती खऱ्या अर्थाने पत्नी उठते. मग माणूस त्याच्या कल्पनेतून त्या सखीची प्रतिमा सातत्याने तो स्वीकारत असतो, आकारत असतो आणि कधीकधी ही जेव्हा सखी लुप्त होत जाते तेव्हा मात्र त्याची चिडचिड वाढते, त्याचं रागावणं वाटतं. मग असं सर तुमच्या बाबतीत असं कधी झालं का हो? अशी अनबन झाली का असं सखीसोबत? काय त्यावर काही सुचलेली एखादी कवी गझल? म्हणा, गझलकार म्हणा, शेवटी माणूसच असतो असं. पण तरीसुद्धा ही कवी मंडळी, गझलकार मंडळीसुद्धा, म्हणजे माझेच अनुभव सांगतो, आम्ही तशी हवेतच असतो, चंद्र तारकात असतो, फुलं पाकळत असतो, लवकर आम्ही जमिनीवर येत नसतो. जमीन सांभाळणारी आपली असते, आमची सखीच असते असं. आणि मग त्यामुळं अनबन व्हायचा विषय हा एवढाच असतो की आम्ही हवेत असतो आणि ते जमिनीवर घट्ट पाय असतात त्यांचे असं. माझी कशी कविता होती मस्त की, मी हवेवर तरंगणारा घट्ट तुझे रुजलेली पाय, मी उन्मुक्त उन्हाळणारा तू प्यारी अल्लाची गाय असं. म्हणजे सखीला अल्लाची गाय तुम्ही काय घटली. क्या बात आहे. म्हणजे संसार सांभाळणारे हे सगळी कवी मंडळी नसतं, ते घरचेच लोक कोणीतरी असतात, म्हणजे आपली पत्नीच असते असं. आणि त्यामुळं अनबन व्हायचा विषय येतो आणि मग एखादी गझलही निर्माण होतं त्याच्यातनं. आता ही गझल बघा कशी. तू मला भेटू नको, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी, तू अशी वागू नको, तू अशी वागू नको, प्रेमात नसल्या सारखी, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी, हास तू गे चेहरा खुलतो कसा हसल्यावरी, हास तू गे चेहरा खुलतो कसा हसल्यावरी, का परीक्षेला जशी, का परीक्षेला जशी दिसतेस बसल्या सारखी, तू मला भेटू नको, नाराज असल्यासारखी,
मी गुलामासारखा आहे तुला हे मान्य ना. मी गुलामासारखा आहे तुला हे मान्य ना. काय चुकले सांग का, काय चुकले सांग का, आहेस रुसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. वाट ही आहे फुलांची, वाट ही आहे फुलांची, साथ दे हळवी तुझी. वाट ही आहे फुलांची, साथ दे हळवी तुझी. सोबती का चालते, सोबती का चालते, काटेच डसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. काय सांगू प्रेम हे एके जगाच्या वेगळे. काय सांगू प्रेम हे एके जगाच्या वेगळे. तू क्षणी येते नि जाते, तू क्षणी येते नि जाते, वीज दिसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. तू अशी वागू नको, तू अशी वागू नको, प्रेमात नसल्या सारखी. तू मला भेटू नको नाराज असल्यासारखी. प्रेमाचं हे अतिशय सुंदर भांडण आपल्या गझलेतून शेख सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे ही गझल. मित्रांनो, हा कार्यक्रम शब्द साहित्य मंडळातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कुठेतरी शिरकुटणीसारख्या एका छोट्याशा गावात लावलेला हा तरू आज त्याचा बहरदार असा वृक्ष झालेला आहे. अमरावती असो, नागपूर असो, बँकॉक पटाया असो, किंवा मग या 2017मध्येच आत्ताच होऊन गेलेला शब्द साहित्य मंडळाचं अतिशय दुसरं मराठी विश्व साहित्य संमेलन दुबई येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. शेख सर, शब्द साहित्य मंडळ आणि तुमचा हा जो संबंध आला त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. शब्द साहित्य मंडळाशी मी जोडला गेलो ते आमच्या ज्योत्स्ना राजपूत. कसं तिने प्रथम ओळख करून दिली आणि मग त्या शब्द साहित्याच्या प्रत्येक समारंभात, प्रत्येक संमेलनात माझं नाव जोडलं गेलं, मी त्यांच्याशी जोडलं गेलो. अगदी पहिल्यांदा जेव्हा थायलंडला जायचं ठरलं तेव्हा पण मला विचारल्याबरोबर त्या क्षणी मी होकार दिला होता आणि त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात मी आणि माझी सखी, माझी प्रियतमा, माझी पत्नीसुद्धा बरोबर असते. कसं म्हणजे त्यांनाही सगळे ते शब्द परिवार ओळखायला लागतो. ते नसतील तर लगेच विचारतात, तुम्ही एकटे कसे काय आलात, त्या कुठे आहेत, असं म्हणजे इतकं घट्ट नातं जोडलं गेलं असं. आणि नुकतंच दुबईला आम्ही जाऊन आलो, दुबईलाही एन्जॉयमेंट केली असं. म्हणजे शब्द परिवारामुळं खरं मी आपलं पनवेल म्हणजे इकडे कोकणातला माणूस असेल, पण माझी गझल संबंध महाराष्ट्रात म्हणजे तिकडे विदर्भातसुद्धा पसरले. ते केवळ मला वाटतं शब्द साहित्य मंडळानंच मला वाटतं पोहोचवली. तसं जसं सुरेश भट्टांनी गझलेचा प्रसार केला, संबंध महाराष्ट्रात केला, तसं माझ्या गझल अगोदर पोचवलं विसू बापटांनी. तसं त्याच्यानंतर भीमराव पांचाळे हे सगळीकडं अगदी महाराष्ट्रात इतर राज्यातही पसरवली, तसे इतर देशामध्ये सुद्धा त्यांनी माझी गझल 20 देशात माझी गझल पोहोचवली. तसंच मग या शब्द साहित्य मंडळाने सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात शेख नाव पसरवलं, शेख नाव असं. त्यामुळे शब्द साहित्य मंडळाचा मी खरं म्हणजे अजन्म ऋणी राहील. आणि ज्या क्षणी दुबईवरनं परत आलो त्या क्षणी माझा त्यांना फोन गेला होता की पुढचं जेव्हा कुठे असेल
म्हणजे इंडोनेशिया असेल आणखीन कुठे असेल, माझं पहिल्या क्रमांकावर आम्हा दोघांची नावं तिथे असली पाहिजेत. हे आल्याबरोबर लगेच सांगितलं मी त्यांना. असं म्हणे आम्ही तुमच्या त्या घरीतच धरले, त्याच्यात तुम्हाला विचारणार सुद्धा नाही, तुमची नावं त्याच्यात आहे. त्यामुळे शब्द साहित्य मंडळाचे मी अतिशय ऋणी आहे. अतिशय चांगलं काम करत आहेत, साहित्य पोचवत आहेत. तसंच सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत साहित्य काय चीज आहे ते पोचवते. आजचे जर वातावरण बघितलं वगैरे सगळं, तर असं कुठल्या कुठे असं भरकटच चाललेलं असं वाटते. मला वाटतं जो माणुसकीचा जो एकात्मतेचा जो गजर चालला आहे, तो शब्द साहित्य मंडळामुळे तो गजर चाललेला आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे निश्चितचपणे आपण जे महाराष्ट्रात संबंध राज्यात इतर राज्यात चित्र वेगळं दिसतं आणि आपल्या राज्यातलं चित्र असं घट्ट बांधलेलं दिसतं, माणुसकीच्या धाग्यानं गुंफलेलं दिसतं. आणि त्यामुळे अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा उल्लेख करावा लागतं की महाराष्ट्राचा बिहार होऊन देणार नाही. म्हणजे इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे, पण महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. आणि ते केवळ मला वाटतं बाकीचे कोणी असतील मला माहीत नाही, पण आपल्या साहित्यिकांनी हे जोडून ठेवलेलं आहे माणसाचं मनाचं नातं. आणि त्याच्यात शब्द साहित्य मंडळ अग्रेसर आहे असं मला वाटतं. त्या खरोखर शब्दांनी रसिकांनो, शब्द साहित्य मंडळांनी माणसं जोडलेली आहे. आणि हीच माणसं खऱ्या अर्थाने साहित्य तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवतात आणि माणसांना उभं करण्याचं कामही शब्दच करतात. आणि हे काम सातत्याने शब्दप्रमुख संजय सिंगलवार सर सातत्याने करत आहेत. आणि त्यांची संपूर्ण टीमसाठी आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आज हे शब्द साहित्य मंडळाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं भीमराव पांचाळे आहेत, गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी तुमची गझल साता समुद्रापार पोहोचवलेली आहे. ती गझल आज रसिकांच्या ओठावरची, रसिकांच्या मनातली, रसिकांच्या हृदयातली गझल झालेली आहे. ती गझल या निमित्ताने आपण आमच्या रसिकांसमोर सादर करावी. केव्हा मला आनंद वाटेल. ह्या गझलेचं मगाशी तऱ्हे गझलेचं वैशिष्ट्य सांगितलं होतं मी की तऱ्हेची कोणाचीही गझल करायची, एक ओळ घ्यायची, त्याच्यावर आपल्या तऱ्हे गझल आपल्या भेटायच्या. असं तसं ह्या गझलेची ओळसुद्धा इतक्या अगणित लोकांनी ह्या गझलेवर आपल्या गझल लिहिलेल्या आहेत की अगदी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक करणार असं हे काम झालेलं ह्या गझलेचं. तर त्यामुळे आता ही शेवटच्या गझलेनं आपण निरोप घेत आहोत. मी पुन्हा एकदा त्या शब्द साहित्य मंडळाचे आणि सिंगलवार साहेबांचे, त्यांच्या पूर्ण परिवाराचे आणि विशेष हा जो उपक्रम आयोजित केला आहे ते आमचे रसिक, गझलचे उत्तम श्रोता असे हे जे काही जोडपं आहे, सतीश बोरुळकर, हे जे काही सतीश बोरुळकर आणि ह्याच्या पत्नीचं नाव विद्या, असं हे जे जोडपं आहे, मला वाटतं गझलचा इतका मोठा रसिक मला पहिल्यांदाच भेटतो. हे जोडपं म्हणजे माझ्या गझलचं खरं कौतुक मनापासून काळजापासून जे केलं, मला वाटतं ह्या दोघांना सगळं श्रेय द्यायला पाहिजे. त्या सगळ्यांचे आणि तुम्हा सगळ्या गझलकारांचे, वाकुळकर साहेबांचे, आणखी सगळ्या आपल्या गझलकारांचे मी ऋण व्यक्त करतो, जे तुम्ही आत्ता इथं दाद दिली. खरं तुम्ही समोर आहात म्हणून काहीतरी बोलायला मजा येते. मी एकटाच बडबड बसलो तर मला उद्या मेंटल हॉस्पिटलला पोहोचवलं जाईल असं की हा एकटाच काय बडबडतं. आणि तुमच्यामुळे जसं असतं की चंद्रामुळं समुद्राला भरती येते, चंद्र नसेल तर समुद्राला भरतीच येणार नाही. असं मला पुन्हा समुद्राला जे भरती येते त्या भरतीच्या लाटा आणखीन मग काहीतरी उद्युक्त करायला सांगतात, आणखीन बोलायला भाग पडतात असं मला वाटतं. तसे भीमरावने तशीच ही गझल आत्ता अलीकडं, तसं ते एक गझलकार आहे तुमच्या अमरावतीचे डॉक्टर राजेश उमाळे, ते त्यांच्या मैफिलचा आगाज, मैफिलची सुरुवात आपल्या एका मगाशी प्रार्थना सुरू केली, सदाचार संकल्पना दे, ह्या प्रार्थनेने त्यांची सुरुवात करतात मैफिलची कुठच्याही तसं अलीकडं ह्या भीमराव डाव मित्राचेच होते त्यांचे पेश करतात. आणखीन एक गझल आहे माझी की तू दिल्या जखमात मी हरवून गेलो अन तुला विसरून गेलो. ही 4 प्रकारे ती गझल पेश करतात. आणखीन 2-4 गझला पेश करतात. आणि समारोप मात्र इथे काय आणि परदेशात काय हे एका गझलेनं करतात. खरं त्यांचंही ऋण व्यक्त करायला, सुरेश भटांचं ऋण व्यक्त करायला पाहिजेत, इतर अनंत गझलकारांचं ऋण व्यक्त करायला पाहिजेत. आणि माझेही जे शिष्य आहेत, आमची राधिका आहे, ज्योत्स्ना आहे, ह्या मंडळींचं जसं ऋण व्यक्त करायला पाहिजे तसंच
सिंगलार साहेबांचे आणि भीमरावांचे ऋण व्यक्त करायला पाहिजेत की त्यांनी जी सात समुद्रा पल्यात जी गझल हे केली आणि पोचवली, ती गझल सादर करण्यापूर्वी मी म्हणजे ज्योतीचेही ऋण व्यक्त करतो की खरं म्हणजे मला एवढं बोलता आलं नसतं. एक त्या बोलणाऱ्याची बोलतं करण्याची एक खुबी असते, त्यामुळे मी एवढं बोलू शकलो आणि ह्या त्या गझलांना त्यांनी बरोबर आणून ठेवलं. मग मला काही हेच लागलं, मी ती गझल बोलायला गेलो. असं जे बोलतं करणारी गझला, त्याच गझला हव्या त्या मनातल्या पेश करायला लावणारी आमची ज्योती, खरंच नाही इतकी सुंदर निवेदिका, सुंदर आहेच सुंदर निवेदिका, शब्दही तिचे सुंदर असतात, हळुवार असतात. बोलतं करण्यात तिचंही ऋण व्यक्त करतो आणि शेवटच्या गझलेनं आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करून हे गझल सादर करतो. बघा. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना, होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दुनिये संगे वैर घेतले, म्हणती सारे मला कसे, दुनिये संगे वैर घेतले, म्हणती सारे मला कसे, खरेच सांगा एका हाती, खरेच सांगा एका हाती, वाजत असते टाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. आणि शेर मी साहेबांना काय म्हणतात त्याला बोरुडकर साहेबांना मी पेश करतो. बघा, समर्पित करतो. आंदोलनाचा शेर आहे हा. अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना, अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना, बहुजन समाज खचतो आहे, बहुजन समाज खचतो आहे, साळी काय माळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दिवस उद्याचा अमुचा आणिक अमुच्यासाठी असेलही, कुणी कसे सांगावे अमुच्या, कुणी कसे सांगावे अमुच्या, लिहिले आहे भाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. शेर बघा. दिवस असे हे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे, दिवस असे हे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे, खायाचे ना गोड तयाना, खायाचे ना गोड तयाना, लाडू शंकर पाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. आणि म्हणता बघा. हसे रोजचे होतच असते अमुच्या जगण्याचे एके, हसे रोजचे होतच असते अमुच्या जगण्याचे एके, मानपान आम्हाला कसला, मानपान आम्हाला कसला, टिंगल काय टवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्याना, महागाईने पिचलेल्याना,
होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. खरोखर शब्द साहित्य मंडळाने आज या होळीच्या पावन पर्वावर अतिशय सुंदर गझलांची मेजवानी आपल्या सर्व रसिकांसाठी दिलेली आहे. शब्द साहित्य मंडळाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. शिवाय ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना ऐकता आला, याचा आस्वाद घेता आला, ते म्हणजे ॲडव्होकेट सतीश बोरुरकर सर आणि सौ विद्याताई बोरुरकर. सातत्याने गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी धडपड करणारं कार्य करणारं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा करते आणि आपल्या सगळ्यांची मी रजा घेते. मी ज्योती भगत. नमस्कार.